आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा। जळगाव, धुळे, नाशिकमध्ये कडाका कायम। हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रात 17.4 अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात 21.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा योजनेत समावेश। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर। 2026च्या खरीप हंगामापासून भरपाई मिळणार। मुंबई उपनगरामध्ये शासकीय दाखले मोबाईलवर मिळणार। अंधेरी आणि बोरिवलीमध्ये अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्र उभारली। कार्यालयात न येता घरपोच विविध दाखले उपलब्ध होणार। फडणवीसांच्या हस्ते केंद्राचं लोकार्पण। राज्यात तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क पद्धतीने करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। 60 लाख कुटुंबासह सुमारे 3 कोटी नागरिकांना फायदा होणार। आता बघा दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता वितरित। महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ। पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची माहिती। ठाकरे मनसेमध्ये जागा आता वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचा थेट वर्ल्ड बँकेला पत्र। पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक लढण्यासाठी 30 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी। लाडकी बहीण योजनेप्रमाणे प्रभागातील महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यासाठी पैशाची मागणी। नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील बिबट्या जेरबंद। डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध केल्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद केलं। राज्य आपत्ती घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। बिबट्याच्या प्रश्नांसंदर्भातील बैठकीत सूचना। बैठकीला शिंदे, अजित पवारांसह इतर मंत्री उपस्थित होते। मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारतीचं बांधकाम प्रगतीपथावर असून 2028 पर्यंत बांधकाम पूर्ण करा। विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांचे निर्देश। आमदार निवास कामाच्या स्थळी भेट देत अण्णा बनसोडेंकडून कामाची पाहणी करत आढावा। बीडमध्ये प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे अखेर निलंबित करण्यात आले। बीडमधील शिक्षण विभागातील आर्थिक घोटाळ्याला मोठी कलाटणी मिळाली। आर्थिक व्यवहाराच्या आरोपांमुळे दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला मुंबई पोलिसांनी समन्स दिले। सलीम शेख ड्रग्ज प्रकरणामध्ये ऑरीची चौकशी होणार आहे। एनडीपीएसच्या प्रकरणामध्ये उद्या 10 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहे। पटसंख्येनुसार शिक्षकांची भरती होणार। राज्य सरकारच्या 15 मार्च 2024 रोजीच्या निर्णय उच्च न्यायालयानं वैध ठरवला। शासन निर्णय कायदेशीर असून शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीशी पूर्णपणे सुसंगत असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा आहे।